महाराष्ट्र सरकार आणि महसूल विभागाने या ठिकाणी आयोजन केले होते. महसूल विभाग हे महाराष्ट्रातलं एक अत्यंत महत्वाचं खाते. आपल्यापैकी कदाचित फार कमी लोकांना माहीत असेल, महाराष्ट्रामध्ये गृह असेल, अर्बन डेव्हलपमेंट असेल आणि महसूल असेल, ही तिन्ही विभाग ही अत्यंत ताकदीची सरकारच्या कामकाजामध्ये मानली जातात. आणि एखाद्या राज्यामध्ये कुठल्याही पक्षाचं सरकार येऊ दे, जेव्हा ही तिन्ही खात्यांची जबाबदारी दिली जाते, तेव्हा त्या खात्याला न्याय देणारा एक माणूस किंवा व्यक्ती जो प्रभावशाली ते खातं त्या ठिकाणी चालवेल आणि प्रभावशाली त्या खात्याच्या योजना हा तळागाळापर्यंत पोहोचेल, अशा व्यक्तीची नेमणूक या खात्यांची मंत्री म्हणून जबाबदारी म्हणून केली जाते. आपल्याला माहिती आहे, गृह खातं हे आज माननीय मुख्यमंत्री मोदयांकडे, अर्बन डेव्हलपमेंट खातं हे ज्याच्यामध्ये वरुड सारखी शहर, कडेगावची नगरपंचायती सारखे शहर, सांगली सारखे शहरं येतात, अशा शहरांचं कामकाज हे अर्बन डेव्हलपमेंट कडून एकनाथ शिंदे साहेबांकडे, आणि महसूल खात्याची जबाबदारी ही अत्यंत कार्यक्षम असणाऱ्या आदरणीय बावनकुळे साहेबांकडे राज्य सरकारने आणि या ठिकाणी दिलेली आहे. तर माझ्या आधी बोलत असताना महेंद्र अप्पांनी आणि सन्मान्य पृथ्वीराज बाबूंनी अत्यंत अभ्यासपूर्वक भाषण केलेलं आहे. अनेक योजनांची माहिती दिली. कुठल्या योजना या तहसील कार्यालयात, प्रांत कार्यालयात रखडल्या जातात आणि ते रखडल्यामुळे किती लोकांना त्रास होतो, पुन्हा किती हेलपाटे मारले जातात, त्याची सुद्धा थोडीशी माहिती आपल्याला दिली. तसं मी नेहमी म्हणत असतो की एखादा शासकीय अधिकारी जो प्रांत आणि तहसील कार्यालयात काम करतो, हा सुद्धा ग्रामीण भागातला अधिकारी असतो. ग्रामीण भागातल्या अधिकाऱ्यांना खरं ग्रामीण भागातल्या लोकांचे प्रश्न हे चांगले माहीत असले पाहिजे, म्हणून त्यांनी खरं तर जास्त पुढाकार घेतला पाहिजे की स्वतःहून हे प्रश्न तातडीने लवकरात लवकर सोडवण्याचे. आज इथं जे काय पेन्शनच्या बाबतीत सुद्धा इथं आपण भावना व्यक्त केल्या. पेन्शनच्या रकमा इथे बऱ्याचदा आपल्या खात्यावर येऊन पडलेल्या असतात, प्रांत कार्यालय, तहसील कार्यालयामध्ये, पण महिना ते दिले जात नाही. का दिले जात नाही? कुठेतरी कागदोपत्री अडचणी, कुठेतरी प्रशासकीय त्या ठिकाणी अडचणी येतात आणि अनेक लोकांना महिना ती रक्कम आलेल्या नंतर सुद्धा वंचित राहावं लागतं. अशी अनेक उदाहरणं देता येईल, परंतु आज खरं ती उदाहरणं देऊन उपयोग नाही. मला एवढं सांगायचं, आजचा हा कार्यक्रम महसूल विभागाने, प्रांत अधिकारी, दोन्ही तहसीलदार आणि सीओने अत्यंत चांगला घेतलेला आहे. आणि इथे अनेक आता बूथ उभे केले वेगवेगळ्या विभागाचे. प्रत्येक बूथच्या संदर्भात ज्या ज्या आपल्या तालुक्यातल्या, दोन्ही तालुक्यातल्या मतदारसंघाचे प्रश्न अडचणी इथं जाऊन ते पटकन सोडवण्याचे. आणि म्हणून प्रांत साहेब, माझी तुम्हाला विनंती आहे, थोडं साथ झालं बिघडत नाही. तुमच्या अधिकाऱ्यांना सगळ्यांना जेवणाची व्यवस्था मी करतो, परंतु जर लोकांना इथं प्रश्न सोडवायचे असतील, थोडंसं या ठिकाणी आणखी वेळ देऊ शकला, निश्चितपणे जी थोडीशी फार कदाचित दिवसभराच्या कामकाजामुळे वंचित राहतील, त्यांना सुद्धा न्याय देण्याची भूमिका ही आपल्या सगळ्यांकडनं होऊन जाईल. मला या ठिकाणी आज सांगायचं, थोडंसं मी जास्त लांब लचक बोलणार नाही. मी आज पहाटे 1 वाजता दिल्लीहून आलेलो आणि 2 दिवस दिल्लीमध्ये आमचे नेते राहुलजी गांधींच्या सोबत जे तरुण पिढीसाठी आणि युवा पिढीसाठी ते लढाई लढतायत, त्या लढाईमध्ये काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी त्यांच्यासोबत, प्रियंका सोबत आणि देशातल्या हजारो तरुणांच्या सोबत मी त्या ठिकाणी होतो. आज खरं तर पृथ्वीराज बाबांचे आभार माने. जेव्हा प्रांतांनी मला सांगितलं की हा कार्यक्रम आयोजित करतोय, त्याला सांगितलं सर्व पक्षातील नेतेगण यांना बोलवून ठेवा. आणि मला खात्री आहे की ह्या मतदारसंघात राजकारण करताना कुठं टोकाचं, द्वेषाचं राजकारण अजिबात आम्ही करत नाही. आणि त्याच्या पाठी भूमिका एवढीच असते की लोकांमध्ये मेसेज गेला पाहिजे की हे टोकाचा, द्वेषाचं राजकारण करून शेवटी एकमेकांचं नुकसान होतं, फायदा काहीच होत नसतो. आणि इथे आम्ही जे बसलेलो आहे सगळेजण, हे लोकांचा फायदा करायला बसलोय, लोकांचे प्रश्न सोडवण्याकरता बसलोय. जिल्हा परिषद सदस्य असेल, पंचायत समिती सदस्य असेल, पलूस नगरपालिकेचे नगरसेवक असतील, ही सगळी कुठे ना कुठे ज्या लोकांनी त्यांना विश्वासाने मतदान करून निवडून दिलं, एखादा सरपंच असेल, त्या लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ही सगळी मंडळी आमच्यात बसली. म्हणून नेहमी साहेबांच्या, कदम साहेबांचं जे काही संस्कार, परंपरा या मतदारसंघात आलेली की चांगल्याला चांगलंच म्हणायचं, चूक ते चूक म्हणायचं आणि पुढे चालत राहायचं. आज मला या ठिकाणी ज्या योजना आहेत बरेच आहे, म्हणजे आता ती यादी वाचत बसलो तर कदाचित पुढचा अर्धा तास आहे, तर तुम्हाला ते चांगल्या बऱ्यापैकी माहिती आहे. जे राजकारणामध्ये थोडेसे सक्रिय असणारी मंडळी असतात, ज्यांना राजकीय परिपक्व असतात, त्यांना सगळ्या योजना या ठिकाणी चांगल्या पद्धतीने माहीत असतात.
आणि म्हणून आज या योजनांचा लाभ आपण सगळ्यांनी द्यावा. थोडंसं या ठिकाणी आज माझी तब्येत बरी नाही, परंतु बाबा आणि आप्पा आणि प्रांत अधिकारी भोसले सर येण्यास मला उशीर झाला, त्याबद्दल सर्व लोकांची मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. आणि सर्व प्रांत अधिकारी आणि तहसीलदारांना माझी विनंती आहे की आलेल्या लोकांना पाणी आणि किमान चहा आणि बिस्किटची व्यवस्था थोडी ठेवली तर बरं होईल. कारण माणसं कडेगाव तालुक्यातनंही आलेली आहेत, पलूस तालुक्यातनं आलेली आहेत, ते त्यांच्या सोयीनुसार लांब आले, पाऊसही पडतोय. अशा परिस्थितीत हे कार्यक्रम आपण आज घेतोय. कुणाला शंका येत असेल की इथं पलूसच्या बाहेर या मंगल कार्यालयात काय घेतलं, मोठी मंगल कार्यालय होती तिथं काय नाही घेतलं, तिथं पार्किंगची व्यवस्था जास्त चांगली होती तिथं काय नाही घेतलं. प्रांत आणि तहसीलदारांनी सगळ्या मंगल कार्यालयांना या ठिकाणी फोन केले, विनंती केली, तर सगळ्यांकडे कुठे ना कुठे लग्नाचे कार्यक्रम असल्यामुळे आणि प्री बुकिंग असल्यामुळे शेवटी हा कार्यक्रम आम्हाला या ठिकाणी इथे या मंगल कार्यालयात घेण्यात आला. सगळे प्रयत्न केले होते त्यांनी प्रामाणिकपणे, परंतु इथं सुद्धा पार्किंगची व्यवस्था आहे. आपण सगळ्यांनी या आजच्या दिवसाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा अशी मी नम्र विनंती. बाकी आता राजकारणावर मी फार काही बोलणार नाही. बाबा आणि तुम्ही आपण सगळेजण कडेपूरच्या ग्रामपंचायतीला मी परवा भेट दिली आणि खरोखरच कडेपूर ग्रामपंचायतीने अत्यंत कौतुकास्पद असं काम केलेलं आहे. देशामध्ये ई गव्हर्नन्स मध्ये सतीशजी देशमुख यांच्या जे सरपंच आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली कडेपूर ग्रामपंचायतीने तिथे नंबर पटवला आणि पलूस कडेगावचा आणि सांगली जिल्ह्याचा मान उंचवण्याचं काम केलं. त्याच्यामध्ये निश्चितपणे कडेपूरच्या ग्रामपंचायत सदस्यांचं, तिथल्या गावातल्या कार्यकर्त्यांचा फार मोठा सहभाग आहे. जितेश कदम सुद्धा पंचायत समितीचे सभापती म्हणून त्या जेव्हा केंद्राची कमिटी आली होती त्या ठिकाणी उपस्थित होते. बाबांचं मार्गदर्शन आहे, अनेकांचं आहे आणि या सगळ्यातून कडेपूरला हा पक्का नंबर मिळालेला आहे. आणि मला अशी बाबा विनंती आहे की हे ई गव्हर्नन्स जे आपला तो कार्यकर्ता आहे ज्यांनी हे IT मध्ये डेव्हलप केलं, सगळ्याच ग्रामपंचायतीमध्ये कसं आम्हाला इम्प्लिमेंट करता येईल त्याच्याकरता प्रांत तहसीलदारांशी येणाऱ्या काळात निश्चितपणे आपण सगळे चर्चा करू आणि लवकरात लवकर त्यांची अंमलबजावणी करू. आणि म्हणून आज पुन्हा एकदा या ठिकाणी कौटुंबिक वाटीपत्र, नोंदणी शुल्क माफी असेल, उत्पन्न, जात, रहिवासी, अधिवास, नॉन क्रिमिनल आदी प्रमाणपत्र असतील, ई मोजणी, कर्ज अर्ज स्वीकृती असेल, घरकुल योजनांसाठी विविध विशेष सुविधा असतील, सर्व शासकीय योजनांची माहिती व लाभ असेल, सगळंच आज समाज राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना असेल, पुरवठा विभागाच्या विविध सेवा असतील, या सगळ्या प्रमुख योजना या सगळ्यांना तुम्हाला लाभ देणार आहे. तो लाभ घेणं तुमचा हक्क आहे हे लक्षात ठेवा. कुठलाही शासनाचा अधिकारी किंवा कुठलाही राजकीय पुढारी सुद्धा तुमच्या या हक्कापासून तुम्हाला वंचित ठेवू शकत नाही. मी आज या ठिकाणी सांगतो. म्हणून हा हक्क मिळवायचा असेल जी काय कागदपत्र पूर्तता लागतात ती करून घेऊन या योजनांचा लाभ आपण सर्वांनी घ्यावा अशी नम्रपणे विनंती या ठिकाणी करतो. पुन्हा एकदा प्रांत अधिकारी, तहसीलदार, दोन्ही तालुक्याचे तहसीलदार, CEO मॅडम आणि सर्व अधिकाऱ्यांचे मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो आजच्या दिवशी. कारण मला वाटतं काहीतरी मुदत होती, 2 ऑगस्टच्या हा कार्यक्रम घ्यायचा होता, म्हणून आपण हा दिवस निवडला. आणि पुन्हा एकदा अजितदादांना नम्र अभिवादन व्यक्त करतो. माननीय मुख्यमंत्र्यांना देवेंद्र फडणवीस साहेबांना मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.